नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा नवीन गोष्टीसाठी तुमचं मनापासून स्वागत. रॉकी चर्चच्या छपरावर अडकला तेव्हा रोज आणि तिच्या घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी सगळ्यांनीच त्याला खाली आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण रॉकीला खाली आणणं त्यांना जमेल का? आणि रॉकी आहे कोण? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ऐकूया गोष्ट. रॉकी खाली ये पाहू. ही गोष्ट लिहिली आहे ॲनी बेझंट यांनी. चित्र काढली आहे संध्या प्रभात यांनी. मराठी अनुवाद केला आहे मृणालिनी बनारसे यांनी. प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी प्रकाशित केलं आहे. लायसन्स स्टँडर्ड CC/4.0 लायसन्स. याची वाचन पातळी आहे 2. अरे, त्या बकऱ्याला पुन्हा कुणी मोकळं सोडलं? नारळ विक्या रमेश ओरडला. रॉकीनं पुन्हा तेच केलं होतं. रॉकी, आधी खाली ये बघू. रोज किंचाळली. बॅ बॅ. काय वेडी माणसं आहेत. रॉकी बेंबटला. रॉकी म्हणजे हा बकरा. छपरावर गेलाय तो. चर्चच्या छपरावरून त्यानं खाली उडी मारावी अशी मुळी त्यांची अपेक्षा का होती? तो काय सुपर बकरा होता की काय? मुळात तो वर गेलाच कसा? अप्पांनी विचारलं. तो चर्चवरच्या त्या कोंबडीला खायला तिच्या मागे गेला, रोज म्हणाली. कोंबडी नव्हे, कोंबडा. अम्मानं लगेच रोजला सुनावलं. पण तो काही खरा कोंबडा नाहीये, अप्पा उद्गारले. आपण आधी रॉकीला खाली आणूया का? रोज अजिजेनं म्हणाली. मला एक युक्ती सुचली आहे, केळीची पानं विकणारी जया म्हणाली. पण उतरायचं सोडून रॉकी तर चक्क केळीची पानं खायलाच लागला. माझ्याकडे याहून चांगली युक्ती आहे, दुकानातला मणी म्हणाला. पण रॉकीला सगळी खोकी खाऊन टाकायची होती. माझ्याकडे एक बरी युक्ती आहे, पीटर सुतार म्हणाला. रॉकी, सांभाळ रे, रोज ओरडली. झुप. रॉकी घसरगुंडीवरनं खाली आला. आता परत त्या कोंबड्याच्या मागे जाऊ नकोस, रोज खिदळत म्हणाली. पण अम्मा, अप्पा, नारळ विक्या रमेश, केळीची पानं विकणारी जया, दुकानातला मणी आणि पीटर सुतार काय म्हणाले असतील? रॉकीला परत मोकळं सोडू नकोस. अजिबात मोकळं सोडू नकोस.